दादा बैल कधी आणला खाली? बैल झालं 15-20 दिवस झालं बैल. 15-20 जण. किती मैदान केले खाली? म्हणून 2 मैदानं केली. बोनिवली झाल्या 2 शर्ती आणि एका दिवसात 2 शर्ती केल्या एकच दिवसात पायरा पडला. आणि तेव्हा पायरा वगैरे कोण केला? बोनीला पायरा साहेब होता यांचा आदेवाल्यांचा. आणि दुसऱ्या याला शर्तीला तिसऱ्याला फडफड वजीर. पक्ष आणि शंभूचा वाडा बघा पूर्ण, म्हणजे मोठ्या मोठ्या शर्ती केल्यात ना, असं पूर्ण म्हणजे बॅनरमध्ये दाखवून दिलेत बघा. बाईक वगैरेचा मानकरी झालेलं आहे पाहू शकता. हे सर्व बॅनर वगैरे लावलेत मोठ्या मोठ्या शर्तींचा. आता म्हणजे 7-8 नंबर मागच्या राज काय म्हणजे कसं काय नंबर वगैरे ठेवायला सुरुवात तुम्हीच केली सर्वात बैलगाडी क्षेत्रात आधी? आधी लय वर्ष असून कोणच नंबर नव्हता टाकत. तो बालुशेठ पाटील नंबर बैलांवर टाकायचे 7-7. कशी त्यांचा लक्की नंबर आहे. नंतर दुसरी टाकायला लागली नंबर. हा आमच्या बैलांवर तोच असते 7-7. म्हणजे नंबर मागचा राज काय आहे? लक्की नंबर. आणि लक्की नंबर नक्कीच माहिती ब्रँड झालाय तो. आता का मैदान आहे पेडगावला तेव्हा आपला बैल दिसेल का? बैल झाला नियोजन शेटने केलं तर होईल. उमेश शेट आणि तर नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. बरेच दिवस आपण शर्तीनं वगैरे जायत नाही, पण आता आपलं मऊचा पक्ष आणि शिवराज आंबिवलीचा त्यांच्याकडे आपण जाणार आहोत बाईट घेण्यासाठी. बघूया शिवराजची. आज मला वाटतं शिवराज पाडगावच्या मैदानाला गेला आहे, तरी पण घरी असला तर आपण त्यांची नक्कीच बाईट घेऊयात आणि पक्षाची वगैरे बाईट घेऊ, कारण पक्ष आज घरी आपल्याला माहिती आहे. पक्षाचे वगैरे कॉन्टॅक्ट झाले त्यांच्याशी. आता पक्षाकडे जाऊया आणि तिथनं पहिले आपण आंबिवलीला जाऊ शिवराजकडे. पहिले शिवराज आहे का बघू घरी. मैदानाला जर निघाला असला तर आपल्याला शिवराजची बाईट वगैरे नाही भेटणार, पक्षाची बाईट भेटेल, कारण की पक्ष घरीच आहे. त्याला पहिले शिवराजकडे जाणार आपण. तर चला जाऊयात. आणि इकडे बघा आपला हरण्याचा वाडा एकदम पद्धतशीरपणे झालेला आहे. आधी आपला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तेव्हा पंढरी शेठ फडक्यांचा बादल दाखवला. त्या ब्लॉगमध्ये आपला वाडा वगैरे अर्धाच काम चालू होतं. आता पूर्ण वाडा झालेला आहे आणि बरेच दिवस आपल्या वाड्याला मेहनत केली सर्व पोर आहे. आणि तिकडे बघा आपलं रॉयल आहे आणि आपला इकडे ही वाडा एकदम पद्धतशीरपणे झाला. मेहनत केली पोर आहे सर्व आपले. दाखवतो तुम्हाला वाडा बघा एकदम पद्धतशीरपणे सर्व काम. आणि आता आपण जाऊया न टाईम लावता आपल्या आंबिवलीला आणि तिथनं पक्षाकडे जाऊया. तर चला. दर्शनला बोलवलं, दर्शनला ये पटकन जायचे आपल्याला. दर्शन लगेच का फोनवर लगेच आला भाई आपला. आणि आज भाईचा वाढदिवस आहे. वाढदिवसाला लाख शुभेच्छा बाबा. चला दर्शनला फोन केला, लगेच निघलो आम्ही, कारण की आपण लगेच जाऊन लगेच यायचे. बाकी पण काम असेल घरी. आता आपल्या गावातून गाडी टाकली लगेच आपल्या समोर आपला शंकराचं मंदिर आहे. एकदम मस्त दर्शन वगैरे घेऊ आणि मग जाऊ. बघा सगळं एकदम पद्धतशीरपणे काम असतं एकदम. बघा आता दर्शन वगैरे घेऊ आणि लगेच जाऊ इथनं. म्हणजे आस्ते जाऊ, काय एवढी घाई नाही, म्हणजे जाऊन लगेच यायचं आपल्याला. आता गावातून आलो ना, गेलो मंदिरात, कारण की गावातून निघतो मंदिरात जाणं भागायचं, कारण की समोरच मंदिर आहे आपल्या. मंदिरात ना आता थेट चाललो डायरेक्ट. मधलं जे सीन असतील ते तुम्हाला मी दाखवेन. आता थेट जाऊया. तशी शिवराजला बघायला आलो होतो, पण आज तर वार आहे रविवार आणि आज पाडगावचं मैदान आहे, त्यामुळे तर बैल नाहीच. शिवराज ना वाटा इथंच ना आलू. छोटा शिवराज आहे आणि मैबे आहे. छोटा शिवराज आणि मैबे आहे. कसलं बादशाह कसले बसले दोघं पण. हा छोटा शिवराज आहे आणि आपला मैबे आहे. कधी ना सकाळी नाही आला का आलू? ठीक आहे. आता इथनं जाऊ आपण माऊला जाऊ पक्ष आणि शंभूच्या वाड्यावर, आणि तिथं बघू तिथं बैल बघायला भेटतात आपल्याला शंभू आणि पक्ष. आता आलो आपण पक्षाकडे आणि म्हणजे आता ना शिवराजच्या वाड्यात गेलो. तिथं आता पक्षाकडे आला आणि आपल्याला पक्ष भेटला. मला असं वाटलं का बैल घाटा असेल. आणि दादाचा इच्छा आपण बैल कधी आणला. दादा बैल कधी आणला खाली? बैल झालं 15-20 दिवस झालं बैल. 15-20 जण. किती मैदान केले खाली? म्हणून 2 मैदानं केली. बोनिवली झाल्या 2 शर्ती
आणि एका दिवसात 2 शर्ती केल्या एकच दिवसात पायरा फेऱ्या पडला. आणि तेव्हा पायरा वगैरे कोण केला बोलीनं पायरा साहेब होता यांचा आदेवाल्यांचा. आणि दुसऱ्या याला शर्तीला पिसरवेला फडफड वजीर तो होता इथं पिसरवेला. आणि शंभू वगैरे कुठे आता शंभू घाटाळे. ठीक आहे. आणि आता पिंपल घरचा मैदान आज होता पण कॅन्सल झाला. थोड्या दिवसात असेल तेव्हा बैल जाईल का आपला हा जाईल मैदानात जाईल 100%. पायरा नियोजन वगैरे झालं का आजच्या मैदानाचं ते काय नियोजन पाऊस पडला म्हणून नियोजन कॅन्सल केलं. कॅन्सल केला पण आधी झालं का नियोजन थोडक्यात काय. हा ठीक आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर अशी फिटनेस आहे बैलाची. आणि बघूया आता मुलाखत वगैरे भेटली तर घेऊयात. पक्ष आणि शंभूचा वाडा बघा पूर्ण म्हणजे मोठ्या मोठ्या शर्ती गेल्यात ना असं पूर्ण म्हणजे बॅनरमध्ये दाखवून दिलेत बघा. बाईक वगैरेचा मानकरी झालेलं आहे पाहू शकता. हे सर्व बॅनर वगैरे लावलेत मोठ्या मोठ्या शर्तींचा. सर्व पेंडा वगैरे पाहता पावसाची सोय पावसाळी बैल घाटत जाईल तर एकदम पद्धतशीरपणे एकदम वाडा वेड आहे बघा. बघा आता दादांची मुलाखत घेतली आणि आपला पक्षा दादा म्हणजे 7878 नंबर मागच्या राज काय म्हणजे कसं काय नंबर वगैरे ठेवायला सुरुवात तुम्हीच केली सर्वात बैलगाडी क्षेत्रात आधी. आधी लय वर्ष असून कोणच नंबर नव्हता टाकत. तो बालुशेठ पाटील नंबर बैलांवर टाकायचे 7 कशी त्यांचा लक्की नंबर आहे. नंतर दुसरी टाकायला लागली नंबर हा आमच्या बैलांवर तोच असते 7 म्हणजे नंबर मागचा राज काय आहे लक्की नंबर. आणि लक्की नंबर नक्कीच माहिती ब्रँड झालाय तो आता 7878 सर्व नंबर एक ब्रँड झालेत 50 7878 बैलांच्या नावात नाही पण 7 आला. 7878 बालू पाटील यांचा पक्ष आला शंभू आला असं नक्कीच. आणि आता नक्कीच आता पिंपल घरला मैदान होणार होतं ते आज कॅन्सल झालं. त्या मैदानाचं नियोजन वगैरे झालं का. नियोजन झाला होता पायरा गुपित होता. कधी बैल खाली आला बैल आलाय 10-15 दिवस झाले खाली आला पाठवला होता वरती परत आणला खाली. माझा पुन्हा वरती कधी जाईल पुन्हा वरती आता पाऊस इथे मैदाना बंद झाली का परत वरती आता 1-2 बिंदोडचे मैदान होतील त्यानंतर मग पुन्हा आपले घाटावर. हा परत घाटावर. आता घाटावर पेडगावला तेव्हा आपला बैल दिसेल का. बैल झाला नियोजन शेटने केलं तर होईल उमेश शेट. आणि बाकी शंभू वगैरे कुठे दादा शंभू आता वरतीच आहे. नियोजन वगैरे कोण करतं असं म्हणजे 7878 ग्रुपची रुशल पाटील संदेश पाटील उमेश शेठ आणि पुरी टीम असते ना 7878 ग्रुप असतो पूर्ण ग्रुप खंबीर साथे मित्रांनो पाहू शकता 7878 ग्रुपला. की आता बाईट वगैरे घेतली पक्षाची आणि शिवराज तर नाही भेटला आपण छोटा शिवराज भेटला दर्शन वगैरे होतं 1-2 रील्स बनवल्या आणि मुलाखत वगैरे घेतली. आता थेट जाऊया घरी. मंडळी आत्ता झालं मावशी आणि बोललो लगेच आपलं मुलाखत वगैरे एडिट करू दे आणि लगेच अपलोड करायची मुलाखत आत्ता एडिट करून आत्ता लगेच अपलोड करतो. ब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण माऊला गेलतो आणि आंबेवला शिवराज तर नाही भेटला तर देखील पक्ष देखील भेटला. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया असेच नवीन ब्लॉग करतो. बाय बाय.